महाराष्ट्राला विचारून आणखी जरा टप्पे राहिले, बघूया आज दिवसात काय होतं बघूया. पण पुढचा टप्पा कसा असणार आहे, कसं नियोजन ठरणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. तशा बैठका झालेल्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक ह्या बैठका झालेल्या. बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो. त्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे, काय होतंय आम्हाला कळू दे. पाटील, आज अल्टिमेटमचं शेवटचा दिवस आहे, अधिवेशन पण झालेलं आहे. अधिवेशनामध्ये आपण बघू शकतो की सरकारने एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला होता आणि त्यातच जे सत्ताधारी गेले होते त्यांनी सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला विरोध केलेला आहे. कसं बघताय? नाही, विरोध कुणीही केला, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आम्ही घेणार. कुणबी प्रमाणपत्र तेही सगळे घेणारे. गॅजेट तीनही सातारा संस्थांचं, हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे, दोन्हीच्या मध्ये तत्सम शब्द आहे. म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचाही सारखे व्यवसाय आहेत, रोटीबिटी व्यवहार पण आहे. जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे. विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे, काहीच फरक नाहीये. पोट जात म्हणून घेता येते. सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे, जे 9 मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात, ही सरकारला विनंती. दुसरं की शिंदे साहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं. नोंदी शोधायच्या बंद आहेत, प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत, व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे. व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही, बंद म्हणजे देत आहेत, परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर 8-4 दिवस 15 दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे. म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे. हा डाव आहे. हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत. म्हणून आमची सरकारला विनंती की हे लवकर थांबवा. MPSCच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा. जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या, त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला. सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत, जातीत तोलून नाही चालत. म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला. मराठे जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली. आम्ही जातीवादी नाही आहेत. तुमचे जे कोण म्हणतंय त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा, जातीवादी कोण आहेत, किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत. पण पाटील, एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतायत की विरोधक त्या बैठकीला आले नाही, त्याच्यामुळे विरोधक मराठा आरक्षण विरोधी आहे. मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केलाय. हे बघा, मी परवाही सांगितलं, काल पण सांगितलं, त्याच्या अगोदरही सांगितलं, विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं. जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे. पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का? आता सत्ता तुमच्या हातात आली, नाही आलेत नाही आली. तुमची इच्छाशक्ती आहे ना, राजकीय इच्छाशक्ती, चला द्या. काय गरज आहे त्यांच्या मागं पळायची? कशामुळे पळताय? उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकार आहे, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिली, 3ही गॅजेट घेतले, केसेस सुद्धा मागे घेतल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा. हे सांगायला पाहिजे. त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत, माय मावल्या रस्त्यावरती येतात, लाखात यात, त्यांची तरी जाणीव ठेवा. सरकार आहेत ना तुम्ही, तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या, बारीक बारीक लेकरं, वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येने आहेत. आपण सरकार आहेत, इतकं अपमान त्या जनतेचा करू नये. आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये. शेवटी आपण सरकार आहेत. काही नाराजी असेल, काही मतभेद असतील, काही वैचारिक मतभेद असतील, काही राजकीय सामाजिक असतील, परंतु जनतेकडं आपण सरकार आहेत. जनतेकडे सगळी सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का? का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा? परवडणार नाहीये सरकारला. मी जाहीर सांगतो, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. मराठे एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले. सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे. ही खतखत
आपले पक्ष तर संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल. हे सरकारच्या का लक्षात येत नाही? मी आणखीनच सावध करतोय सरकारला, तुमच्या हातातून वेळ गेली नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका. मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं. आमचं आम्हाला हक्काचं द्या. नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पडणार. पाटील, या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत, असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतंय. मग कशी भूमिका आहे तुमची? हे बोलत नाही तर सरकार तरी कोणचं बोलत आहे? सरकारला तर बसशील आहे, ते तर विरोधीच आहेत. यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय. आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा. त्यांना काय आभाळातून मतदान नाही आणलं. आता झाले जेवढे झालेत ना आताचे आमदार, यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय. मराठ्याच्या आमदारांनी ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे. आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय. निवडून दिलंय आमच्याच आमदारानं. बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलीत मला माहित नाही, त्यांना मतदान दिलंय. मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं. आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाराचा विषय संपला, आमदाराचा द्या. पाटील, आता सरकारची समिती हैदराबादला जाते, मात्र नियम असा आहे की 17 सप्टेंबरला संपूर्ण जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतात विलीन झालं, महाराष्ट्रात विलीन झालं. एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी मुभा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते. मात्र आत्ताशी कुठेतरी हे जाते. तुम्हाला वाटत नाही का 47 वर्षात कुठं सरकारनं मराठा आरक्षणाविषयी म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर 1ला ओबीसी मधून आरक्षण होतं? नाही, तुम्ही म्हणताय हे सत्य आहे, परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो. समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही. सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणचाही असो. माझे मराठी भोळे इमानदार आहेत, त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे, देतील, विनाअट आले. मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढं चालून हे विश्वासघातकी होणार आहेत तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरलं असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या. कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही. त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला. विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारनं शहाणं व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये.